एकनाथ शिंदेंनी 4 वर्षापूर्वी स्वतःच्या बंडावेळी जो डाव टाकला होता तोच डाव आता त्यांच्यावर उलटणार का? 6 खासदारांची खासदारकी घालवणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील 9 पैकी 6 खासदार फुटून शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहेत. आणि या 6 जणांनी ही चर्चा फेटाळलेली नाही आणि हे सगळं कायदेशीररित्या सुरू आहे असं अनेकांचा समज आहे. तो समज काय तर 9 पैकी 6 म्हणजेच 2/3 खासदार फुटले की त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होत नाही आणि ते कायदेशीररित्या पूर्णपणे सुरक्षित होतात. पण खरोखर असं आहे का की हा केवळ एक कायदेशीर भ्रम आहे? पक्षांतरबंदी कायद्याचा इतिहास काय, त्यावरून शिंदेंच्या बंडावेळी सुप्रीम कोर्टात काय झालं होतं, या व्हिडिओत आपण या संपूर्ण घटनात्मक पेच प्रसंगाची आणि कायद्याची नेमकी वस्तुस्थिती काय हेच कायदा काय सांगतो मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण या पक्षांतरबंदी कायद्याचा इतिहास काय तो समजून घेऊ. 60-70च्या दशकात भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचा अक्षरशः घोडे बाजार सुरू झाला होता. हरियाणात तर एकाच दिवसात अनेक वेळा पक्ष बदलणाऱ्या आमदारामुळे आयाराम गयाराम अशी म्हणच भारताच्या राजकारणात रूढ झाली. याच तत्वांचा आधार देत लोकांची मतं घेऊन निवडून येणाऱ्या आणि नंतर स्वतःला विकणाऱ्या प्रवृत्तींचं काय करायचं असा पेच भारतीय राजकारणासमोर निर्माण झाला होता. त्यासाठीच 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारनं स्वतःचा लिलाव करणाऱ्या या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि निवडून आलेली सरकार अस्थिर होण्यापासून वाचवण्यासाठी 52वी घटना दुरुस्ती केली. संविधानात 10व्या परिशिष्टाचा समावेश करून पक्षांतर बंदी कायदा लागू केला. सुरुवातीला या कायद्यातील कलम 3 नुसार पक्षातील 1/3 सदस्य फुटले तर त्याला कायदेशीर फूट मानून मान्यता मिळायची. मात्र 2003 मध्ये 91व्या घटना दुरुस्तीनं हे कलम 3 वगळण्यात आलं आणि निव्वळ फुटीला मिळणारी कायदेशीर मान्यता कायमची रद्द करण्यात आली. सध्या या कायद्यात कारवाईपासून वाचण्यासाठी केवळ कलम 4 नुसार विलिनीकरण हाच एकमेव अपवादात्मक मार्ग उरलाय. पण याच कलम 3 मध्ये एक कायदेशीर गोम आहे. विलिनीकरणासाठी केवळ 2/3 संख्याबळ पुरेसे नाही तर त्यासाठी 2 अटी देखील एकाच वेळी पूर्ण कराव्या लागतात असं देखील बंधनकारक आहे. पहिली अट आहे ती म्हणजे मूळ राजकीय पक्षाचं दुसऱ्या राजकीय पक्षात विलिनीकरण झालं पाहिजे आणि दुसरी अट आहे ती म्हणजे या विलिनीकरणाला त्या पक्षाच्या विधिमंडळ किंवा संसदेतील गटातील किमान 2/3 सदस्यांची मान्यता हवी. हे दोन्ही नियम स्वतंत्रपणे म्हणजे वेगवेगळे नाही तर एकत्रितपणे आणि एकाच वेळी लागू होतात. आणि याच कायदेशीर मुद्द्यावर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेवर डाव उलटवण्याची कायदेशीर खेळी खेळली आहे. सध्याच्या या बंडाची चर्चा 17 जूनला समोर आली. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 16 जून 2026 ला ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक सविस्तर पत्र लिहिलं. हे पत्र म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेनं हे बंड मोडून काढण्यासाठी रचलेला एक कायदेशीर सापळा आहे असं म्हटलं जातं. या पत्रात सावंतांनी म्हटलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कायद्याच्या नजरेत एकच मूळ राजकीय पक्ष आहे आणि संसदीय पक्ष हा त्या मूळ राजकीय पक्षाचा केवळ एक भाग म्हणून काम करतो. संविधानात एकाच पक्षाचे 2 गट संसदेत असण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही आणि संसदेत पक्षाचे एकच अधिकृत नेतृत्व आणि एकच अधिकृत व्हीप असू शकतो. इतकंच नाही तर सावंत यांनी या पत्रात सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल या 2023 मधील शिवसेना फुटीच्या प्रकरणातल्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या निकालाचा दाखला देखील दिलाय. त्यांनी नमूद केलंय की केवळ 2/3 संख्याबळ गोळा करणं म्हणजे विलिनीकरण कायदेशीर ठरत नाही. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे. जोपर्यंत मूळ राजकीय पक्षाचं स्वतःहून विलिनीकरण होत नाही किंवा पक्षाचं स्वरूप मूळ जे आहे ते बदलत नाही तोपर्यंत केवळ खासदारांचा एक गट वेगळा होऊन दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही. जर त्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला किंवा पक्षाच्या अधिकृत नेत्याचं ऐकलं नाही तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याच्या कलम 2 नुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. म्हणजेच ह्या 6 जणांची खासदारकी जाऊ शकते असं सावंत सांगतायत. सावंत यांनी एकाच वेळी कलम 2 मधील 1 अ नुसार स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडणं आणि कलम 2 मधील
1(ब) नुसार पक्षादेश म्हणजेच व्हीप विरुद्ध मतदान करणं या दोन्ही गोष्टींवर बोट ठेवलंय. शिवाय संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या डायरेक्शन 121 नुसार कोणत्याही फुटलेल्या गटाला अशी परस्पर मान्यता देण्याची कोणतीही तरतूद नाही. हाही एक कळीचा तांत्रिक मुद्दा इथं त्यांनी मला नजरेला आणून दिलेला आहे. तसंच या फुटलेल्या गटाला कोणताही वेगळा गट म्हणून मान्यता देऊ नये आणि कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंतीही त्यांनी अध्यक्षांकडे केली आहे. पक्षांतरबंदी कायदा काय आणि अरविंद सावंतांनी रचलेला कायदेशीर सापळा काय हे आपण बघितलं. त्यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकी साधी सोपी गोष्ट असताना या 6 जणांनी स्वतःची खासदारकी धोक्यात का घातली, शिंदेंचं बोट धरण्याचा नाद का केला? तर याचं मुख्य कारण आहे गोव्याच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टानं दिलेला एक निकाल. 2019 मध्ये गोव्यात काँग्रेसच्या 15 पैकी 10 म्हणजेच 2/3 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली नाही आणि मग पुढे हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानेही तोच निर्णय कायम ठेवला. याच निकालाचा आधार घेऊन सध्याचं हे बंड झाले असं म्हटलं जाते. पण इथंच एक घटनात्मक नियमाचा मुद्दाही समजून घेतला पाहिजे. कोणताही कायदा ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. त्यात सतत बदल होत असतात आणि एकाच प्रकरणात हायकोर्टाने निकाल दिलाय, सुप्रीम कोर्टानेही निकाल दिलाय, तर अशा वेळी सुप्रीम कोर्टाचा निकाल हाच कायदा असतो. कारण सुप्रीम कोर्ट हे अभिमत न्यायालय आहे, त्यामुळे तोच नेहमी वरचढ आणि देशभरात कायदा बंधनकारक असतो. मग पक्षांतराबद्दल सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय? तर सुभाष देसाई यांच्या प्रकरणात तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं एक ऐतिहासिक निरीक्षण नोंदवलं. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की विलिनीकरणासाठी केवळ 2/3 आमदारांचा किंवा खासदारांचा गट पुरेसा नाही, तर मूळ राजकीय पक्षाचं विलिनीकरण होणं ही त्यासाठीची पूर्व अट आहे. विधिमंडळ पक्षाला किंवा संसदीय पक्षाला मूळ राजकीय पक्षापासून वेगळं काढता येणार नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत आणि त्यांना स्वतंत्र अधिकार नाहीत. पक्षांतर हे मूळ राजकीय पक्षाच्या पातळीवरच झालं पाहिजे आणि मग त्याला 2/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. म्हणजेच मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाशिवाय अशा फाटाफुटीला बंडाला काहीही अर्थ उरत नाही, असाच या निरीक्षणाचा साधा सरळ अर्थ आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा तर असं काही झालं नव्हतं. तर त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये एक मोठा कायदेशीर फरक आहे. शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांनी स्वतःला कोणत्याही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन केलं नव्हतं. तेव्हा तशी चर्चा झालेली होती. तर त्यांनी दावाच केला होता की आम्हीच मूळ शिवसेना आहोत. पण सध्याचं प्रकरण वेगळं आहे. उद्धव ठाकरेंचे हे 6 खासदार दुसऱ्या पक्षात शिंदे सेनेत विलीन होण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांना कलम 4 मधील विलिनीकरणाच्या कठोर कायदेशीर कसोटीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळेच शिंदेंच्या बंडापूर्वीची पक्षांतरं आणि त्यानंतरची पक्षांतरं यांच्या कायदेशीर कसोटीत मोठा बदल झालाय. या गुंतागुंतीच्या घटनात्मक पेचावर देशातल्या दिग्गज कायदेतज्ञांचं काय म्हणणं आहे हे बघणं इथं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक जण कायद्याचा वेगवेगळा अर्थ काढतोय. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला हे म्हणणं समजून घ्यावं लागणार आहे. PDT आचार्य हे लोकसभेचे माजी सरचिटणीस आहेत. पक्षांतरबंदी कायदा हा त्यांच्या कामाचा महत्वाचा भाग राहिलाय. ते देशातले जाणकार घटनातज्ञ म्हणून ओळखले जातात. याच आचार्य यांच्या मते या 6 खासदारांच्या गटाला कोणत्याही पक्षात परस्पर विलीन होण्याचा कोणताही अधिकार नाही. जोपर्यंत मूळ राजकीय पक्ष स्वतःहून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत केवळ 2/3 खासदार एकत्र येऊन हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांनी पक्षाचा व्हीप मोडला तर ते थेट अपात्र ठरतील. सध्याच्या कायदेशीर चौकटीत लोकसभा अध्यक्षी या गटाला नवीन गट म्हणून मान्यता देऊ शकत नाहीत. या खासदारांना मान्यता मिळवायची असेल तर त्यांना आधी निवडणूक आयोगाकडे जाऊन स्वतःला मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळवून घ्यावी लागेल आणि त्यानंतरच ते विलीन होऊ शकतील. म्हणजेच शिंदेंनी जसं आम्हीच शिवसेना म्हटलं होतं तसंच या 6 जणांना ठाकरेंचा अख्खा पक्षच ताब्यात घ्यावा लागणार आहे. अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहेत. शिंदेंच्या बंडावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टात ठाकरेंची बाजू मांडली होती. सिंघवींच्या मते केवळ 2/3 सदस्य बाजूला गेले म्हणजे आपल्याला पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही हा सगळ्यात मोठा आणि सर्रास पसरलेला गैरसमज आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निकालातील पान क्रमांक 82 ते 84 वाचली तर हा मुद्दा अगदी स्पष्ट होतो.
त्यानुसार मूळ पक्षाचं विलिनीकरण आणि 2/3 सदस्यांची सहमती या दोन्ही अटी एकाच वेळी पूर्ण होणं अनिवार्य आहे. जोपर्यंत मूळ पक्ष विलिनीकरणाचा ठराव करत नाही तोपर्यंत केवळ खासदारांचं फुटून जाणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. अशा प्रकारे केवळ संख्याबळ दाखवून कारवाईतून सुटता येत नाही. म्हणजेच ठाकरेंचा पक्ष शिंदे सेनेत विलीन होत नाही तोपर्यंत या बंडाला, खासदारांच्या विलिनीकरणाला काहीही अर्थ उरत नाही. महेश जेठमलानी हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आहेत. शिंदेंच्या बंडावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टात शिंदेंसाठी युक्तिवाद केला होता. पण जेठमलानींचा या प्रकरणामधला युक्तिवाद हा आचार्य किंवा सिंघवी यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यासाठी ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कलम 4 मधील 2चा दाखला देतात. जेठमलानी यांच्या मते एखाद्या विधिमंडळ किंवा संसदीय पक्षाचे 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतात तेव्हा कायद्याच्या नजरेत तो 2/3 सदस्यांचा गटच मूळ राजकीय पक्ष मानला जातो. इथं जेठमलानींनी सांगितलेली मानला जातो ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. विलिनीकरणाच्या बाबतीत संसदीय किंवा विधिमंडळ पक्षाचं संख्याबळच महत्वाचं ठरतं असा बचाव पक्षाचा युक्तिवाद ते मांडतात. तसंच शिंदेंचं प्रकरण हे सध्याच्या प्रकरणापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं, कारण त्यांनी विलिनीकरणाचा दावा केला होता. तर आता हे खासदार थेट विलिनीकरणाचा पर्याय निवडत आहेत, असंही जेठमलानींनी इंडिया टुडेशी बोलताना स्पष्ट केलं. हे सगळे झाले या कायद्याचे वेगवेगळे पैलू, पण कायद्याला जो पैलू जेठमलानींनी पाडलाय, त्यांनी जो युक्तिवाद मांडलाय तोच युक्तिवाद सुप्रीम कोर्टानेही मान्य केलाय असा नजीकच्या काळातला इतिहास आहे. त्यामुळे हा इतिहासही आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे. थोडक्यात काय तर सध्याचा हा पेच प्रसंग वरवर दिसतो तितका साधा सरळ नाही. सध्या हा चेंडू लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कोर्टात गेलाय. त्यांनी गोव्याच्या निकालाचा किंवा जेठमलानी यांनी सांगितलेल्या युक्तिवादाचा आधार घेत या विलिनीकरणाला मान्यता दिली तर हे प्रकरण निश्चितपणे सुप्रीम कोर्टात जाईल. मग घटनापीठाने दिलेला निकाल आणि पक्षांतरबंदी कायद्याची मूळ तत्व पाहता या बंडखोर खासदारांचा मार्ग खडतर असेल. शिंदेंनी ठाकरेंचा पक्ष विलीन न करताच केवळ खासदारांनाच पक्षात घेतलं तर या 6 जणांची खासदारकीही त्यामुळे धोक्यात येऊ शकते आणि शिंदेंच्या नेतृत्वात बंड करणं ही घोडचूक या खासदारांसाठी ठरू शकते. पण सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत या खासदारांच्या खासदारकीची मुदत ही उलटून जाईल याचाही महाराष्ट्राला अनुभव आहे. पण तुम्हाला काय वाटतं? अरविंद सावंतांनी रचलेल्या कायदेशीर सापळ्यामुळं खरंच शिंदेंचा डाव त्यांच्यावरच उलटेल की शिंदे 6 जणांची खासदारकी वाचवतील? तुम्हाला कोणाचा युक्तिवाद कायदेशीर वाटतो ते कमेंट करून सांगा. हे माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.